नमस्कार, मी पूजा. आदित्यम टीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर नमस्कार. आदित्यम टीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. PhD दरम्यान तुम्ही स्वामी समर्थांच्या ज्या काही उपासना आहेत, तर अशा कुठल्या उपासना तुम्ही आपल्या सर्वांना सांगू इच्छितात की ज्यामुळे आपलं शीघ्र एक फळ म्हणता येईल की शीघ्र फळ त्यांना मिळेल त्या उपासनेतनं? पूजा का करावी, देवाकडे का जावं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर आपण शोधली तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला काहीतरी मिळावं या हेतूने सर्वसाधारणपणे बहुतेक भाविक हे देवळामध्ये, मंदिरामध्ये कथा कीर्तन ऐकण्यासाठी, प्रवचन ऐकण्यासाठी जातात. परंतु स्वामींच्या संपूर्ण अवतार कार्यामध्ये जर पाहिलं तर त्यांनी सांगितलं की तुमचा शुद्ध आचार, विचार आणि वर्तन व्यवहार जर असेल तर तुम्हाला कुठलीही तीर्थयात्रा करण्याचीही गरज नाही, कुठल्या मंदिरात जाण्याचीही गरज नाही. आणि त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं सांगितलं, ते आपल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या किंवा अगदी अलीकडे गाडगे बाबांच्या, तुकडोजी महाराजांच्या विचाराशी समकालीन म्हणता येईल किंवा त्याच्याशी निगडीत असं आहे की तुम्ही ठाईच चित्ती बसून एकाग्र चित्ताने जर नामस्मरण केलं तुमच्या आवडत्या देवदेवतेचं तरी ते फलदायी होतं. आणि दुसरी गोष्ट अशी, तुम्ही कितीही पूजा पाठ केले परंतु तुमचा आचार, विचार आणि वर्तन व्यवहार हा जर शुद्ध नसेल तर तुमच्या पूजेला, तुमच्या यज्ञयागाला, तुमच्या कोणत्याही गोष्टीला कुठलेही महत्त्व राहत नाही. हा अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा संदेश स्वामी समर्थांच्या अवतार कार्यामधून आपल्याला पाहायला मिळतो. परंतु दुर्दैव असं आहे की स्वामींच्या बाबत विकृत स्वरूपामध्ये किंवा चुकीच्या तऱ्हेनं सांगितलं जातं आणि भोळे भाबडे लोक चिकित्सक वृत्तीने न वागता तशा तऱ्हेनं आचरण करतात आणि ते अतिशय खेदजनक आहे. थोडक्यात एका शब्दात जर सांगायचं झालं तर शुद्ध आचार, विचार, व्यवहार, वर्तन ठेवून अतिशय शांत चित्ताने आपण आपली कालक्रमणा करावी. स्वामी तर कधीकधी असे सांगतात की माझ्याकडे माझ्या दर्शनासाठी यायलाच पाहिजे असंही नाही. तुम्ही जिथं कुठे असाल तेथे तुम्ही चांगल्या तऱ्हेनं व्यवहार वर्तन करा, तुमचं कल्याण होईल. अशा तऱ्हेचा साधा कर्मयोग आणि भक्तियोग आणि ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हा सुवर्ण त्रिकोण सांधण्याचं काम स्वामी समर्थांनी अतिशय चोख केलेलं आहे. स्वामींची भक्ती आज कलियुगात कशी करावी हे तुम्ही आम्हाला सांगा. तर स्वामींनी त्यांचे पट्टशिष्य बाळप्पा महाराज यांना श्री स्वामी समर्थ हा जप हा करण्यास सांगितलं आणि तो जप त्यांच्याकडून करून घेतला. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्यक्षपणे लोकांना आणि त्यांच्या निश्चिम भक्तांना सुद्धा सूचित केलं. काहींनी वेळोवेळी प्रश्न विचारले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण मनोभावे, म्हणजे बेंबीच्या देठापासून आणि हृदयाच्या तळापासून जर श्री स्वामी समर्थांचा जप केला तर त्याची फलप्राप्ती होऊ शकते. हे स्वामींनी सांगितलं नाही, परंतु स्वामींचा सांगण्याचा भाव तो होता. आणि श्री स्वामी समर्थ हा नामस्मरण करा एवढं ते सांगायचे. तुम्ही नामस्मरण कोणत्याही देवतेचं करा, मनोभावे करा, हा त्यांचा सांगण्याचा उद्देश असायचा. थोडक्यात म्हणजे तुम्ही गंध आडवा लावा, अगर गंध उभा लावा, गंध कसाही लावा, परंतु त्यातून सुसंस्काराचा सुगंध येऊ द्या. आणि आजच्या तरुण पिढीला सांगायचं जर झालं किंवा हाव आणि धाव याच्या मागे लागणाऱ्या पिढीला सूचित करायचं जर झालं तर त्यांनी मनोभावे आपल्या 24 तासातले 10-15 मिनटं मनोभावे श्री स्वामी समर्थांच्या चरणाकडे बघून एकाग्र चित्ताने श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जरी म्हटला तरी अतिशय चांगल्या तऱ्हेची मनशांती त्यापासून आपल्याला मिळते. तो मंत्र म्हणताना सुद्धा हा जो षडाक्षरी मंत्र आहे तो म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं जर मनोभावे आपण स्वामींच्या चरणाकडे एकचित्ताने पाहत हा मंत्र भल्या पहाटे विशेषतः ब्रह्ममुहूर्तावर जर म्हटला तर त्यातून आपल्याला मनशांती मिळते. नामस्मरण आणि नामजप याच्यात फरक आहे. नामजप करण्याची पद्धत वेगळी आहे. नामस्मरण हे आपण समजा स्कूटरवर कुठेही जात असू किंवा रेल्वेने किंवा कशाने प्रवास करत असू किंवा आपण कोणाची वाट बघत एखाद्या वेळेला थांबलो असेल तर मनातल्या मनात आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप आपण म्हणू शकतो. आपल्या अंतःकरणामध्ये असलेला जो तंबोरा आहे भावभक्तीचा तो तंबोरा आपण श्री स्वामी समर्थ हे नाम छेडून आपण आपल्या आध्यात्मिक जी बँक आहे या आध्यात्मिक बँकेचा बॅलन्स आपण वाढवू शकतो. आणि नामस्मरण आणि नामजप याचा अभ्यास, याची सवय, याची सुचिरभूतता ही जशी वाढत जाईल तसतसे तुमच्या विचारवर्तनात बदल होतील. एक आपण लक्षात घेत नाही, आपण महिनाभर काम केल्यानंतर आपल्याला पगार मिळतो, त्याच्या अगोदर पगार मिळत नाही. त्याचप्रमाणे आपण काही दिवस मनोभावे नामस्मरण रूपी का होईना ही प्रार्थना करायला पाहिजे. ही प्रार्थना करता महाराजांनी एक अतिशय महत्त्वाचं सांगितलं की तुम्ही जेव्हा केव्हा माझं नामस्मरण घ्याल त्यावेळेला तुम्ही तुमच्या कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करण्याचं काहीही कारण नाही. तुमचं कामकाज करताना तुम्ही नामस्मरण करा, तुम्हाला त्याची फलप्राप्ती मिळेल. अशा तऱ्हेचं त्यांनी अतिशय साधा, सोपा आणि कलियुगाला आताच्या यंत्रयुगाशी सुसंगत असा मंत्र त्यांनी सांगितला.